नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दोन बहुचर्चित चित्रपटाबद्दलच्या दोन न्यूज सांगणार आहे। एक म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याचा सेकंड पार्ट येतोय आणि दुसरा म्हणजे झपाटलेला 3 मध्ये लक्ष्याचा जो काही एआय अवतार असणार आहे त्याच्याबद्दलची एक मोठी न्यूज आहे। सगळ्यात आधी बोलूया, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। हा 2009 मध्ये जवळपास चित्रपट आला होता आणि त्यावेळी त्याने भरपूर गल्ला जमवलेला। आता त्याचा दुसरा पार्ट काढणार आहे असं स्वतः महेश मांजरेकर यांनी सांगितलेलं आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर ते स्वतःच असणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा मराठी माणसाला म्हणजे दिनकर भोसल्यांना जागृत करण्यासाठी त्याच्याबरोबर बाकीच्यांना पण ते पुन्हा एकदा अवतार घेणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितले। बाकी सुचित्रा बांदेकर असू दे किंवा दिनकर भोसले, रायबाच्या कॅरेक्टरमधले आपले मकरंद अनासपुरे सर आणि उस्मान पारकर ही सगळी कॅरेक्टर असतील नसतील, लिखाणाचं काम प्री प्रोडक्शन सगळं अजून चालू आहे। फक्त हा पिक्चर येणार आहे, दुसरा पार्ट आम्ही 2025 मध्ये आणणार आहे असं त्यांनी सांगितलंय। पण चित्रपट कुठपर्यंत आलाय याची काही घोषणा त्यांनी केलेली नाही। आता दुसरा मुद्दा, झपाटलेला 3 मध्ये महेश कोठारे सर यांनी सांगितलं की लक्ष्याचा एआय अवतार आम्ही आणणार आहे। आता एआय अवतार ते घेऊन येणार आहेत लक्ष्याला, पण चांगली गोष्ट आहे। पण मुद्दा हा असा की त्यांनी सांगितलं की पिक्चरचं बजेट हे फक्त 6 ते 7 कोटी असणार आहे। आता मी म्हणतोय 6 ते 7 कोटी फक्त। आता मराठी पिक्चरसाठी हे तसं खूप मोठंच बजेट आहे म्हणायला पाहिजे, पण आता एआय अवतार आणणं म्हणजे CGI आणि VFXनं आपण एखादं कॅरेक्टर आणणं त्याच्यामध्ये 6-7 कोटी पुरेसे असणार आहेत का, हा एक खरंच मोठं क्वेश्चन मार्क आहे। कारण जसं महेश कोठारे सर यांनी सांगितलं की त्यांनी लक्ष्याचा एआय अवतार बनवण्यासाठी आणि VFXच्या कामासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीशी डील केलेली आहे आणि ऑस्ट्रेलियाला ते जाऊन तिथं ते काम करणार आहे। मी सहजच गुगलवर टेस्ट केलं की CGIचा दर काय आहे, म्हणजे CGI कॉस्ट पर मिनिट आणि VFX कॉस्ट पर मिनिट, म्हणजे CGIचा कॉस्ट काय आहे आणि VFXचा काय आहे। तर VFXचा दर आहे बघा तिथं पर मिनिट मिनिमम $1000। आता म्हणजे एका मिनिटाचा VFXसाठी तुम्हाला 85,000 रुपये इतका दर द्यावा लागणार आहे आणि CGI कॅरेक्टर कुठलं तर बनवायचं असेल तर त्याला $3000 ते $5000 ॲव्हरेज इतका दर असणार आहे। म्हणजे आता जर तुम्ही लक्ष्याचा एआय अवतार बनवणार आणि बाकीचं VFX करणार तर त्यात 1 ते 2 कोटी रुपये जातील असा अंदाज आहे आणि राहिलेल्या 3-4 कोटीमध्ये तुम्ही पिक्चर बनवायचा, हे थोडंसं इलॉजिकल वाटतंय। आता मोठा बजेटवाला पिक्चर बनवणार आहे असं म्हणून सांगितलं होतं, पण पिक्चरला आणखीन थोडा पैसा लागणारच आहे। आता VFX आणि CGI याच्यामध्ये फरक नेमका इतकाच आहे। आता मी इथं थांबलोय, मला अशी काहीतरी शिंग फोटायचे आहेत किंवा माझं कॅरेक्टर तोंड वेगळं काहीतरी लावायचं आहे, ते जर कम्प्युटरवर बनवलं आणि हे केलं तर त्याला आपण CGI म्हणतो। आणि माझ्या मागे हे जे किचन आहे त्याच्या जागी जंगल दाखवायचं आहे किंवा काहीतरी वेगळं दाखवायचं आहे, ते आपण जेव्हा करतो व्हिज्युअल इफेक्ट्स, त्याला आपण VFX म्हणतो। VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटेड इमेजेस। आता लक्ष्याचा एआय अवतार जो असणार आहे तो आपल्या CGI मध्ये असणार आहे। आता CGI करणार म्हणजे त्याच्याबरोबर VFX पण असणारच, या दोन्हीच्या कॉम्बिनेशनच आपल्याला लक्ष्याचा एआय अवतार दिसणार आहे। मुद्दा हाच आहे की 6 ते 7 कोटी म्हणजे एवढ्या बजेटमध्ये पिक्चर बनणं थोडंसं इम्पॉसिबल आहे। बजेट मोठं असलं पाहिजे, बजेट मोठं असेल तर पिक्चरला लुक चांगला येईल। आणि हे जे 6-7 कोटीच्या बजेटवर ऑस्ट्रेलियाच्या कंपनीशी करार करून हे जे थोडंसं जे काय स्टेटमेंट आणि जी काय वाटचाल सुरू आहे ती थोडीशी कुठंतरी चुकते, गणित कुठंतरी चुकतंय। थोडं अजून मोठं बजेट असायला पाहिजे। बाकी तुम्हाला काय वाटतंय लक्ष्याच्या एआय अवताराबद्दल आणि CGI VFX ग्राफिक्सबद्दल जे झपाटलेला 3 मध्ये येणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये लिहा।